नमस्कार मित्रांनो, MPC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पंचवार्षिक योजनेवरील क्वेश्चन्समधला पार्ट 2 पाहणार आहोत। लास्ट लेक्चरपासून आपण ही सिरीज स्टार्ट केलेली आहे, तर आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत। ठीक आहे, तर चला आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे पंचवार्षिक योजनेवरील प्रश्न उत्तरे। ठीक आहे, तर मित्रांनो, हा आपला सेकंड पार्ट आहे। फर्स्ट पार्टमध्ये आपण ऑलरेडी क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 20 म्हणजे 1 ते 20 क्वेश्चन्स विथ डिटेल एक्सप्लेनेशनमध्ये पाहिलेले आहेत। जर तुम्ही तो लेक्चर पाहिला नसेल तर अगोदर तो नक्की जाऊन पहा। ठीक आहे, आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 21 टू क्वेश्चन नंबर 40 म्हणजे 21 ते 40 हे 20 क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत। ठीक आहे, तर हा पार्ट 2 असणार आहे। तर चला आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर क्वेश्चन नंबर 1 काय आहे, तर खालील जोड्या लावा व योग्य पर्याय निवडा। अ आहे भिलाई पोलाद प्रकल्प, ब आहे रूरकेला पोलाद प्रकल्प, क आहे दुर्गापूर पोलाद प्रकल्प आणि ड आहे बोकारो पोलाद प्रकल्प। आणि ब गटमध्ये काय आहे, तर 1 ग्रेट ब्रिटन, त्यानंतर रशिया आणि 3 आहे जर्मनी। ठीक आहे, हे ऑप्शन्स आहेत। तर सर्वप्रथम हे चारही प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेचे आहेत, तर सेकंड म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमधले ही चारही प्रकल्प आहेत। तर आता आपण वन बाय वन पाहूया। तर भिलाई पोलाद प्रकल्प, भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने आपण स्टार्ट केलेलं, तर त्याचा आन्सर आहे रशिया। भिलाई पोलाद प्रकल्प आपण रशियाच्या मदतीने स्टार्ट केलेलं आणि इयर कोणतं होतं, तर 1959 1959 मध्ये आपण भिलाई पोलाद प्रकल्प रशिया या देशाच्या मदतीने स्टार्ट केलं होतं। त्यानंतर रूरकेला पोलाद प्रकल्प हे कोणाच्या मदतीने, तर रूरकेला पोलाद प्रकल्प आपण जर्मनीच्या मदतीने स्टार्ट केलेला आणि ह्याचं इयर सुद्धा सेम आहे 1959। ठीक आहे, इयर पण लक्षात ठेवा आणि कोणत्या देशाच्या मदतीने आपण स्टार्ट केलेलं। तर भिलाई रशिया, रूरकेला पोलाद प्रकल्प पश्चिम जर्मनी, त्यानंतर दुर्गापूर पोलाद प्रकल्प हे आपण ग्रेट ब्रिटन म्हणजे ब्रिटन या देशाच्या मदतीने आपण दुर्गापूर पोलाद प्रकल्प स्टार्ट केलेलं आणि याचं इयर काय होतं मित्रांनो, तर 1962 मध्ये आपण हा दुर्गापूर पोलाद प्रकल्प स्टार्ट केला होतं ग्रेट ब्रिटनच्या मदतीने। आणि फोर्थ आहे बोकारो पोलाद प्रकल्प, ह्याचं तुम्हाला ऑप्शन नाही दिलं आहे, पण बोकारो पोलाद प्रकल्पसुद्धा आपण रशियाच्या मदतीने स्टार्ट केलं होतं आणि ते कधी, ते ह्याचं इयर लक्षात ठेवा 1964 मध्ये आपण बोकारो पोलाद प्रकल्प स्टार्ट केलं होतं। बोकारो हे एका डिस्ट्रिक्टचं नाव आहे, जिल्ह्याचं नाव आहे, जे झारखंडमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, त्याचं ऑप्शन आपण पाहूया। तर पहिलं ऑप्शन काय, अचं 2 राईट आहे, बचं 3 रूरकेला जर्मनी राईट आहे, कचं 1 दुर्गापूर ग्रेट ब्रिटन आणि बचं 2 रशिया। त्याचा आन्सर आपल्याला फर्स्टमध्येच मिळालं, ऑप्शन 1 हे क्वेश्चनचं आन्सर आहे। ठीक आहे, तर मित्रांनो हे झालंयच। आता आपल्याला सेकंड पंचवार्षिक योजनेचा उल्लेख झालेला आहे, तर आपण एकदा त्याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन पाहूया। ठीक आहे, हे आन्सर तुम्हाला टिक झालं असेल, मी इकडे आता कट करते। तर दुसरी पंचवार्षिक योजना, त्याचा कालावधी काय होता मित्रांनो, तर 1 एप्रिल 1956 ठीक आहे ते 1961 म्हणजे 31 मार्च 1961 हा 5 वर्षाचा कालावधी होता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा। मुख्य भर कोणतं होतं, तर जड व मूलभूत उद्योग हे भर होतं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा। ठीक आहे, लक्षात ठेवा। आणि प्रतिमान कोणते होते, तर प्रतिमान होते PC महालनोबिस, हे प्रतिमान होते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे। ओके, आणि हे 4 प्रकल्प लक्षात ठेवा कोणत्या देशाच्या मदतीने, आणि मी तर तुम्हाला इयर पण सांगितलेलं आहे। ओके, तर चला पुढे जाऊया, पुढचा क्वेश्चन पाहूया आपण। 21वा झाले, 22वा क्वेश्चन आहे, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी डॅश डॅश मध्ये घट झाली नाही, कीवर्ड लक्षात ठेवा, झाली नाही हे विचारलेलं आहे। ठीक आहे, तर ऑप्शन्स काय, अन्नधान्य उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, परकीय चलनसाठा आणि फोर्थ आहे किमतीचा निर्देशांक। तर मित्रांनो ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 किमतीचा निर्देशांक। म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान किमतीचा निर्देशांकामध्ये काहीही घट झाली नाही। तर आता बाकीचे ऑप्शन आपण पाहूया। अन्नधान्य उत्पादन, तर हो, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अन्नधान्य उत्पादनामध्ये घट झाली होती, म्हणजे अन्नधान्याचे उत्पादन 82 दशलक्ष टनावरून 72 दशलक्ष टनापर्यंत कमी झालं होतं।
ओके. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, हो 1966-67मध्ये राष्ट्रीय उत्पन्नसुद्धा 4.2, लक्षात ठेवा किती, तर 4.2% कमी झालं होतं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. त्यानंतर परकीय चलनसाठा, हो हे सुद्धा परकीय चलनसाठा सुद्धा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कमी झालं होतं, फक्त किमतीचा निर्देशांक कमी झाला नव्हता. ठीक आहे, तर हे सगळं लक्षात ठेवा. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा उल्लेख झालेला तर आपण एकदा पाहूया की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता मित्रांनो 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. काय होता, 1961 ते 1966 हा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. आणि मुख्य भर कशावर होतं, तर कृषी व मूलभूत उद्योग. ठीक आहे, म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीवर होता, त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगावर होता भर, आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये दोघांवर पण, म्हणजे कृषी प्लस उद्योग. ठीक आहे, मूलभूत उद्योग या दोघांवर भर होता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा. आणि प्रतिमान कोणता होता, तर प्रतिमान होतं महालनोबिस, हेच दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं सुद्धा प्रतिमान होतं. ठीक आहे, आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट की ही जी तिसरी पंचवार्षिक योजना ही पूर्णपणे अपयशी ठरलेली होती. म्हणू शकता आत्तापर्यंतची सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना ती कोणती आहे, तर तिसरी पंचवार्षिक योजना. तर ह्याच्यामागे रिझनसुद्धा होते. तर काय रिझन होते, तर तुम्हाला माहिती असेल, आठवतसुद्धा असेल, तर 1962मध्ये चीनचं युद्ध झालं होतं. त्यानंतर 1965 ह्याच्यामध्ये पाकिस्तान आणि भारताचं युद्ध झालं होतं. त्यानंतर 1965-66 यावेळी काय आलेलं, तर दुष्काळ आलं होतं. ह्या सर्व रिझन्समुळे तिसरी पंचवार्षिक योजना अपयशी ठरलेली होती. ठीक आहे, आपली भारतीय अर्थव्यवस्था यावेळी अगदी दिवाळखोर बनली होती. ठीक आहे, कारण की पूर्ण परकीय चलनसाठा सुद्धा कमी झाला होता. आणि तसेच एक इम्पॉर्टंट लाईन लक्षात ठेवा, 1966मध्ये किती, 1966मध्ये 36.5% रुपयाचे अवमूल्यन घडून आले होते. ह्यावर क्वेश्चन विचारतात, किती टक्क्यांनी, 36.5% रुपयाचे अवमूल्यन घडून आले होते 1966मध्ये. ठीक आहे, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. ओके, एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवली तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, चला आता पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळूया. तर पुढचा क्वेश्चन म्हणजे 23rd क्वेश्चन काय आहे, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी कशामध्ये वाढ झाली नाही. ठीक आहे, कीवर्ड नीट म्हणजे क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवायचा. काय विचारलेली आहे, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी कशामध्ये वाढ झाली नाही. ठीक, तर ऑप्शन्स काय आहेत, एक आहे अन्नधान्य उत्पादन, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न की व्यापार तूट. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 व्यापार तूट. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान व्यापार तूट झाली नव्हती, तर व्यापारामध्ये वाढ झाली होती. ठीक आहे, तर व्यापार तूट झाली नव्हती हे लक्षात ठेवा. तर बाकीचे ऑप्शन्स काय आहेत, तर अन्नधान्य उत्पादन राईट आहे, अन्नधान्य उत्पादनामध्ये वाढ झाली होती. किती झाली होती, तर ते 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टनापर्यंत अन्नधान्याचे उत्पादन वाढले होते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नसुद्धा 18% वाढले होते. दरडोई उत्पन्नसुद्धा 11% वाढले होते. ठीक आहे, आणि आर्थिक वाढीचा दरसुद्धा 2.1% होता. तो आपण या योजनेमध्ये किती, तर 3.6% इतका संपादित केला होता. ठीक आहे, साध्य झाला होता. त्यानंतर व्यापार तूट झाली नव्हती. पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान व्यापार तूटमध्ये वाढ झाली नव्हती. ठीक आहे, त्यानंतर काय याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की पहिली योजना ही आतापर्यंतची एकमेव योजना आहे ज्या दरम्यान किमतीचा निर्देशांक कमी झाला होता. ठीक आहे, आणि तो किती, 13% कमी झाला होता. ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जी मी तुम्हाला सांगते. आणि हे आपण ऑलरेडी मागच्या जो लेक्चर होता टॉपिक 1 पार्ट 1 त्याच्यामध्ये सुद्धा हे पाहिलेलं आहे. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुद्धा जे काही घडलेलं ते आपण रिव्हिजन केलेली आहे. ठीक आहे, तो लेक्चर पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. तर आता आपण पुढे जाऊया. तर 24वा क्वेश्चन आहे, खालील जोड्या लावा व योग्य पर्याय निवडा. तर 2 गट दिलेले आहेत. तर पहिला आपण पाहूया अ गट. त्याच्यामध्ये 5वी योजना, सरकती योजना, 6वी योजना आणि 7वी योजना विचारलेली आहे. आणि या साईडला आपल्याला म्हणजे ब गटामध्ये कोणकोणत्या योजना त्या पर्टिक्युलर पंचवार्षिक योजनेमध्ये स्टार्ट केले आहेत त्याबद्दल विचारलेलं आहे. तर आपण आता पहिला पाहूया 5वी योजना.
तर मित्रांनो, पाचवी योजनेमध्ये आपण काय स्टार्ट केलेलं, तर पाचव्या योजनेमध्ये आपण स्टार्ट केलेलं ट्रायसेम. ठीक आहे, क्वेश्चन तुम्ही रीड करा व्यवस्थित. तर पाचव्या योजनेमध्ये आपण ट्रायसेम ही योजना स्टार्ट केलेली, TRYSEM. ठीक आहे, ट्रायसेम म्हणजे ट्रेनिंग ऑफ रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. काय आहे? ट्रेनिंग ऑफ रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजेच ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम. तर हे आपण कधी, तर पाचव्या योजनेमध्ये स्टार्ट केलेलं. म्हणजे ग्रामीण भागातील जे तरुण आहेत त्यांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले गेले, त्यासाठी ही योजना होती ट्रायसेम, ट्रेनिंग ऑफ रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, त्यानंतर पुढची म्हणजे सरकती योजना. तर सरकत्या योजनेचं काय येणार आहे, तर सरकती योजनेमध्ये आपण अंत्योदय योजना स्टार्ट केली होती. ठीक आहे, तर मित्रांनो, सरकती योजना म्हणजेच रोलिंग प्लॅन, ह्यालाच आपण जनता पार्टीची 6वी योजना असेही म्हणतो. ठीक आहे, तर ह्याच्या वेळी आपण कोणती योजना स्टार्ट केलेली, तर ती म्हणजे अंत्योदय योजना. तर ह्याचा उद्देश काय होता, तर अंत्योदय योजनेचा उद्देश होता देशातील प्रत्येक खेड्यातील गरीबातील गरीब असे 5 कुटुंब, ठीक आहे, अशा 5 कुटुंबांना जीवनावश्यक तसेच पैसा पुरवणे, ह्यासाठी ही अंत्योदय योजना सुरू करण्यात आली होती. म्हणजे 5 गरीब कुटुंबांसाठी जीवनावश्यक अशा सेवा तसेच पैसा पुरवणे. हे आपण केव्हा, तर सरकती योजना किंवा जनता पार्टीची 6वी योजना ह्याच्यामध्ये ही योजना स्टार्ट केली होती, हा प्रोग्राम सुरू केला होता. त्यानंतर 6वी योजना. तर 6व्या योजनेमध्ये काय आपण स्टार्ट केलेलं, तर हा आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजे IRDP. ठीक आहे, IRDP. तर IRDPचं फुल फॉर्म काय आहे, तर इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. हे सर्व आपण लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. IRDPचं फुल फॉर्म काय, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास, रूरल डेव्हलपमेंट ग्रामीण विकास कार्यक्रम. आणि ह्याची अंमलबजावणी केव्हा झाली, तर महात्मा गांधींची जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर 1980. ठीक आहे, 1980 मध्ये ही 6वी योजनेमध्ये IRDP म्हणजे इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ग्रामीण विकास कार्यक्रम स्टार्ट केला होता. कधी, 1980 मध्ये, 2 ऑक्टोबर 1980 मध्ये. आणि कोणत्या योजनेमध्ये, तर योजना विचारली तर आहे ती 6वी. ठीक आहे, आणि 7वी योजना. 7व्या योजनेमध्ये एक शेवटचाच ऑप्शन आता राहिलेला आहे, तो म्हणजे जवाहर रोजगार योजना. ठीक आहे, जवाहर रोजगार योजना ही केव्हा स्टार्ट करण्यात आली होती, तर 1 एप्रिल 1989 मध्ये ही जवाहर रोजगार योजना स्टार्ट करण्यात आली होती. आणि कधी, तर 7व्या योजनेमध्ये. ठीक आहे, आणि ह्याचा उद्देश काय होता, तर ही एक स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना होती. ओके, कधी स्टार्ट केली, तर 1 एप्रिल 1989 पासून जवाहर रोजगार योजना तयार करण्यात आली होती. आणि ही स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना होती रोजगार पुरवण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, त्याचा आन्सर काय येणार आहे, तर अचं 3, बचं 1, देन कचं 4 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे 24वाचं उत्तर आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, थोडी हे झालेलं आहे पण कळालं असेल तुम्हाला, पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे मी. तरी पुन्हा एकदा तुम्हाला हवं असेल तर मी थोडंफार एक्सप्लेन करते. ठीक आहे, तर आपण पहिली 5वी योजना पाहिलेली आहे. तर 5व्या योजनेचं कालावधी काय होतं मित्रांनो, तर 5व्या योजनेचं कालावधी होतं 1974. एक मिनिट. ओके, 5व्या योजनेचं कालावधी होतं 1974 1974 ते 31 मार्च ऑफ 1979 1979 हा 5व्या योजनेचा कालावधी होता. ठीक आहे, आणि ह्याचा मुख्य भर कशावर होता, तर गरिबी हटाव, दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन हा त्याचा मुख्य भर होता. गरिबी हटाव 5वी योजना. ठीक आहे, 1974 ते 1979. आणि आपण ह्याच्यामध्ये काय स्टार्ट केली होती, जे ऑलरेडी पाहिलेलं आहे, ट्रायसेम. ठीक आहे, त्यानंतर सरकती योजना. सरकती योजना 5व्या योजनेनंतर आपण स्टार्ट केली होती, कारण की त्यावेळी जनता पार्टीचं सरकार आलं होतं. ओके, आणि ही 2 वर्षासाठी होती, 1978
एक मिनिट, 1978 ते 1980 ह्या 2 वर्षासाठी सरकती योजना राबवण्यात आली होती. त्याला आपण रोलिंग प्लॅन किंवा जनता पार्टीची 6वी योजना असेही म्हणतो. ठीक आहे. आणि ह्याचं काय येणार आहे, योजनेचा भर होता कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये रोजगार क्षमता वाढवणे. ठीक आहे, किंवा लघु व कुटीर उद्योगांवर भर, हे होतं सरकत्या योजनेचं उद्देश. ओके मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये आपण काय स्टार्ट केलेलं, अंत्योदय योजना. त्यानंतर 6वी योजना. 6व्या योजनेचं कालावधी काय होतं, तर 1980 ते 1985. ठीक आहे. 1980 म्हणजे 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985, 1985. हा 5 वर्षाचा कालावधी कधीचा होतं मित्रांनो, तर 5 वर्षाचा कालावधी होता 6व्या योजनेचं. ठीक आहे, 1985. आणि ह्याच्यामध्ये आपण काय स्टार्ट केलेलं, तर IRDP, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि ह्याचा मुख्य भर कशावर होता, तर ह्याचा मुख्य भर होता दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती. ओके, दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती. त्यानंतर 7वी योजना. 7वी योजनेचा कालावधी काय असेल मग, 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990, 1985 to 90, 1985 ते 1990 हा कालावधी होता 7व्या पंचवार्षिक योजनेचा. आणि ह्याचं घोषवाक्य आणि मुख्य भर कशावर होता, तर उत्पादक रोजगार निर्मिती. आणि घोषवाक्य नीट लक्षात ठेवा, ह्याच्यावर क्वेश्चन विचारतील. अन्न, रोजगार व उत्पादकता. ठीक आहे, अन्न, रोजगार व उत्पादकता हे घोषवाक्य 7व्या पंचवार्षिक योजनेचं होतं. ओके, तर इतकी इन्फॉर्मेशन पुरे झाली. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. तर पुढचा क्वेश्चन आहे 25वा. ठीक आहे, तर वाचूया आपण पहिला क्वेश्चन काय आहे. तर क्वेश्चन आहे, योजनेला सुट्टीच्या पहिल्या वार्षिक योजनेदरम्यान म्हणजे 1966-67 कोणते निर्णय घेण्यात आले होते. म्हणजे योजनेच्या सुट्टीच्या पहिल्या वार्षिक योजनेदरम्यान. ओके, तर कोणते निर्णय घेण्यात आले होते. त्याचे ऑप्शन्स पाहूया. पहिला अ काय आहे, तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला होता. क आहे रुपयाचे अवमूल्यन. आणि ड आहे गरिबी हटाव घोषणेचा स्वीकार. आणि हे ऑप्शन आहेत अ आणि ब आणि क. 3 आहे क आणि ड. आणि 4 आहे अ, ब आणि ड. तर मित्रांनो याचा आन्सर काय येईल, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 2 म्हणजे ब आणि क. काय क्वेश्चन आहे आता पुन्हा एकदा तर मी थोडं एक्सप्लेन करते. योजनेला सुट्टीच्या पहिल्या वार्षिक योजनेदरम्यान म्हणजे 1966-67 कोणते निर्णय घेण्यात आले होते. तर पहिलं काय दिले, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे FCIची स्थापना. आपण सुट्टीच्या कालावधीमध्ये FCIची स्थापना केली होती का, तर नव्हती. हे आपण 3ऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली होती. म्हणजे FCIची स्थापना कधी, तर 3ऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान केली होती. कधी, तर इयर लक्षात ठेवा 1965, 1965. म्हणजे हा रॉंग आहे ऑप्शन. त्यानंतर ब विचारलंय हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा स्वीकार. हे ऑप्शन राईट आहे. आपण प्लॅन हॉलिडे याच टाईमला स्टार्ट केली होती. हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा स्वीकार आपण केला होता. तर केव्हा, तर त्याचं इयर लक्षात ठेवा 1966, 1966 मध्ये. 1966च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला होता. ओके. त्यानंतर क आहे रुपयाचं अवमूल्यन. हे सुद्धा अगदी राईट आहे मित्रांनो. डेट लक्षात ठेवा 6 जून 1966 मध्ये आपण रुपयाचं अवमूल्यन केलं होतं. आणि ते किती, तर 36.5%. किती, 36.5% आपण 6 जून 1966 रोजी रुपयाचं अवमूल्यन घडवून आणलं होतं. ठीक आहे, म्हणजे हा क ऑप्शनसुद्धा राईट आहे. त्यानंतर 4th काय आहे, तर गरिबी हटाव घोषणेचा स्वीकार. ठीक आहे, तर आपण हा केव्हा केला होता, तर ही घोषणा आपण दिली होती 4थ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. ठीक आहे, तर कोणी, तर इंदिरा गांधींनी गरिबी हटाव ही घोषणा दिली होती. केव्हा, तर 4थ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान दिली होती. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन रॉंग आहे. तर काय येतं ऑप्शन ब आणि क, जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 ह्याचं आन्सर आहे. ओके. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया.
तर पुढचा क्वेश्चन काय आहे? पुढचा क्वेश्चन म्हणजे 26वा क्वेश्चन काय आहे? तर जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना कोणत्या योजनेपासून करण्यात आली? ऑप्शन आहे 5वी योजना, 6वी योजना, सरकती योजना की 7वी योजना. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना कोणत्या योजनेपासून करण्यात आली? तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर 3, तो म्हणजे सरकती योजना. ठीक आहे, सरकती योजनेदरम्यान जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे औद्योगिक केंद्रे जिल्ह्यात तर काय होतं, तर लघु व कुटीर उद्योगांच्या विकासासाठी व त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडवता यावी यासाठी या केंद्राची स्थापना जिल्हा स्तरावर करण्यात आली होती. म्हणजे जिल्हा औद्योगिक केंद्र. तर केव्हा? तर सरकती योजना. आणि सरकत्या योजनेचा आपण कालावधी मगाशीच पाहिलेला आहे. 1978 1978 ते 1980 जनता पार्टीचं सरकार होतं, त्यावेळी सरकती योजना स्टार्ट केली होती. ओके, तर हा क्वेश्चन आपण बघितला. आता पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. 27th क्वेश्चन काय आहे? पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. तर 2 दिलेला आहे. काय आहे? तर गरिबी हटाव हा नियोजनाचा मुख्य भर 5व्या योजनेपासून होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ब काय आहे? तर ब आहे गरिबी हटाव ही घोषणा 4थ्या योजनेत देण्यात आली. ते आपण आता मागच्या लेक्चरमध्येच पाहिलं, तुम्हाला कळालं असेल. ते आन्सर आहे अ आणि ब हे दोन्ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत. ठीक आहे, म्हणजे गरिबी हटाव हा नियोजनाचा मुख्य भर 5व्या योजनेपासून होण्यास सुरुवात झाली होती. ठीक आहे, आणि ही घोषणा केव्हा देण्यात आली होती? तर घोषणा इंदिरा गांधींनी गरिबी हटाव ही घोषणा 4थ्या योजनेमध्ये देण्यात आली होती. 1971 मध्ये दिली होती. म्हणजे ही स्टेटमेंट ही बरोबर आहे आणि अ स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर ह्याचं आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3. दोन्ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. नीट लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन विचारतात. गरिबी हटाव हा नियोजनाचा मुख्य भर 5व्या योजनेपासून सुरुवात झाली होती आणि घोषणा कधी? तर 4थ्या योजनेमध्ये. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. 28वा क्वेश्चन काय आहे? तर योग्य जोड्या लावा व योग्य पर्याय निवडा. तर अ आहे 4थी योजना, 7वी योजना, 8वी योजना आणि 9वी योजना. त्यानंतर दुसऱ्या गटमध्ये काय दिलेलं आहे? तर मानवी विकास, श्रेयासह आर्थिक वाढ, अन्न, रोजगार व उत्पादकता, सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. ठीक आहे, तर मित्रांनो याचा आन्सर काय येणार आहे? तर 4थी योजना. त्याचं काय आहे? तर श्रेयासह आर्थिक वाढ. त्यानंतर 7वी योजना अन्न, रोजगार व उत्पादकता. त्यानंतर 8वी योजना. 8वी योजनेचं काय येईल मग? मानवी विकास. राईट. आणि मग लास्ट राहिली ती म्हणजे 9वी योजना. त्याचं काय येणार आहे? सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. म्हणजे याचं ऑप्शन काय येणार आहे मित्रांनो? अचं 2, बचं 3, कचं 1 आणि डचं 4. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे 28व्याचं आन्सर आहे. राईट. तर सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ हे 9व्या योजनेचं घोषवाक्य आहे. लक्षात ठेवा, 9व्या योजनेचं घोषवाक्य काय आहे? तर सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. ओके. आणि 8व्या योजनेचं मुख्य भर कशावर होतं? तर 8व्या योजनेचं मुख्य भर होतं मानवी विकास. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, यावर क्वेश्चन विचारतात. 9व्या योजनेचं घोषवाक्य सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. 8व्या योजनेचं मानवी विकास. त्यानंतर 7व्या योजनेचं काय आहे? तर अन्न, रोजगार व उत्पादकता. ठीक आहे, हे घोषवाक्य कधी होतं? तर 7व्या योजनेचं, जे मगाशी पाहिलं आपण, अन्न, रोजगार व उत्पादकता हे 7व्या योजनेचं घोषवाक्य होतं. आणि 4थ्या योजनेचं काय आहे? तर 4थ्या योजनेचं आहे श्रेयासह आर्थिक वाढ. हे घोषवाक्य आहे 4थ्या योजनेचं. तर तुम्ही सर्व योजनांचा कालावधी, मुख्य भर, घोषवाक्य, त्यानंतर कोणत्या सक्सेसफुल झाल्यात, कोणत्या नाही, आणि प्रतिमान कोणते, हे तर अगदी व्यवस्थित लक्षातच ठेवा. ओके, तर हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. आपले लेक्चर्स पाहिले तर तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. ओके मित्रांनो, आता पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन पाहूया.
तर 29th म्हणजे 29वा क्वेश्चन काय मित्रांनो, तर 1975मध्ये सुरू करण्यात आलेल्या 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केव्हा करण्यात आली होती? ओके, तर डेट काय होती, तर 26 जून, डेट पण लक्षात ठेवा. तर 26 जून 1975मध्ये 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात केली होती. आणि कोणी, तर श्रीमती इंदिरा गांधींनी ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. आणि ती योजना कोणती होती, तर 5वी योजना होती. ठीक आहे, 5व्या योजनेदरम्यान 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केली होती. आणि तर ते कोणकोणत्या दिवशी आणि कोणकोणते इयर विचारले ना, तर ऑप्शन नंबर काय येणार आहे याचं, तर ऑप्शन नंबर येणार आहे 2. ओके, म्हणजे कधी, तर 1982मध्ये, त्यानंतर 1986मध्ये आणि 2006मध्ये पुनर्रचना केली होती. आता 1982 म्हणजे ही कोणती योजना येणार आहे, तर ही योजना येणार आहे 6व्या योजनेमध्ये एकदा पुनर्रचना केली होती. त्यानंतर 1986 म्हणजे ही योजना कोणती येणार आहे, तर 7व्या योजनेमध्ये केली होती. त्यानंतर डायरेक्टली 2006मध्ये, आणि त्यावेळी कोणती योजना होती मित्रांनो, तर त्यावेळी होती 10वी योजना. ह्या 3 वर्षी 1975मध्ये सुरू करण्यात आलेल्या 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केली होती. ठीक आहे, तर आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन काय आहे, तर कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? तर ऑप्शन आहे 5वी, 6वी, 7वी की 8वी. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे, तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 7वी. कोणत्या योजनेला, तर 7व्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात. का, तर का विचारलं तर तुम्हाला हे लक्षात असायला पाहिजे की ह्याचा उद्देश काय होता. तर उद्देश होता म्हणजे घोषवाक्यसुद्धा होतं अन्न, रोजगार व उत्पादकता. आणि मुख्य भर सुद्धा कशावर होतं, उत्पादक रोजगार निर्मिती, ह्याच्यावरच मुख्य भर होतं. ओके, तर रोजगार निर्मितीवर प्रमुख भर असल्याने 7व्या योजनेला रोजगार निर्मिती जनक असे म्हणत. ठीक आहे, कालावधी काय होता, तर 1985 ते 1990. किती, 1985 ते 1990, 1985 ते 90 हा 7व्या योजनेचा कालावधी होता. त्यानंतर घोषवाक्य होतं अन्न, रोजगार व उत्पादकता. आणि मुख्य भर होतं उत्पादक रोजगार निर्मिती, त्याच्यामुळेच हिला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात 7व्या योजनेला. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. 31. भारतात सूचक नियोजनाचा पूर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला? ठीक आहे, तर ऑप्शन आहेत, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. तर ऑप्शन काय आहेत, 5वी, 6वी, 7वी की 8वी. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, तो म्हणजे 8वी योजना. 8व्या योजनेपासून सूचक नियोजनाचा पूर्ण प्रारंभ सुरुवात झाली. ठीक आहे, सूचक नियोजनाचा अवलंब केला गेला. तर ह्याचा काळ काय होता, म्हणजे इयर काय होता 8व्या योजनेचं, तर 1 एप्रिल 1992, 1992 ते 1997 हा कालावधी होता 8व्या योजनेचा. ठीक आहे, काय होता, 1992 म्हणजे आर्थिक उदारीकरण कार्यक्रम लागू करण्यात आल्यानंतर, म्हणजे कधी सुरुवात करण्यात आली होती, 1991मध्ये आपण केलेलं नाही का, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, उखाजा, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, LPG केव्हा आपण सुरू करण्यात आली होती, तर 1991मध्ये. ओके, आणि त्यानंतरची कोणती योजना होती, तर ती आहे 8वी योजना. त्याचा कालावधी आहे 1992 ते 1997, म्हणजे आर्थिक उदारीकरण कार्यक्रम लागू करण्यात आल्यानंतरची ही पहिलीच योजना होती. आणि याच योजनेपासून सरकारने पूर्णपणे सूचक नियोजनाचा अवलंब केला, हेच या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आणि 8व्या योजनेचं मुख्य भर कशावर होतं, तर मुख्य भर होतं मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास, हे होतं मुख्य भर 8व्या योजनेचं. ठीक आहे, लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. त्यानंतर जरी विचारला ना, उखाजानंतर म्हणजे आर्थिक उदारीकरण कार्यक्रम लागू करण्यात आल्यानंतरची कोणती योजना होती, तर ती सुद्धा 8वीच आहे. ओके, हा पण पॉईंट लक्षात ठेवा. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे, 32वा क्वेश्चन आहे, कोणत्या योजनेपासून, एक मिनिट, काय क्वेश्चन आहे 32वा, तर कोणत्या योजनेपासून सार्वजनिक क्षेत्रावरील खर्चापेक्षा खाजगी क्षेत्रावरील खर्च जास्त होण्यास सुरुवात झाली होती? ठीक आहे, तर ती कोणती योजना होती, तुम्हाला अगोदरच्या क्वेश्चनमध्ये त्याचा आन्सर भेटायला पाहिजे होतं. तर याचं सुद्धा आन्सर काय आहे, तर 8व्या योजनेपासूनच. ठीक आहे, 8व्या योजनेपासून सार्वजनिक क्षेत्रावरील खर्चापेक्षा खाजगी क्षेत्रावरील खर्च जास्त होण्यास सुरुवात झाली होती. कारण की मी अगोदरच सांगितले मागच्या जो आपण पाहिला 31वा क्वेश्चन, आर्थिक उदारीकरण कार्यक्रम लागू करण्यात आल्यानंतरची पहिलीच योजना होती. ओके,
त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रावरील खर्चापेक्षा खाजगी क्षेत्रावरील खर्च जास्त होण्यास सुरुवात झाली होती. ओके, चला पुढे जाऊया. कारण की आपण 1991 मध्ये स्टार्ट केलं होतं LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ओके, आणि मित्रांनो 8व्या योजनेचं प्रतिमान कोणतं आहे? तर राव मनमोहन प्रतिमान हे 8व्या योजनेचं प्रतिमान आहे. ओके, आता पुढचा क्वेश्चन काय आहे? तर पुढील घटनांचा क्रम लावा. तर तुम्हाला 4 दिलेत. सरकती योजना, तेलाचा पहिला झटका, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि आणीबाणी. ठीक आहे, तर ऑप्शन पण खाली तुम्हाला दिलेले आहेत, एकदा बघून घ्या. ब ड अ क, ब क ड अ क ड ब की ड ब अ क. ओके, तुम्हाला याचा आन्सर मिळाला असेल. तरी पण आपण आता एक डायरेक्टली पाहूया. तर सरकती योजना केव्हा स्टार्ट करण्यात आली होती? मगाशीच सांगितलं, जनता पार्टीचं सरकार आलं होतं तेव्हा. कधी? 1978 ते 1980 हा कालावधी होता सरकते योजनेचा. ठीक आहे, तर याचं काय 1978 ते 1980. त्यानंतर तेलाचा पहिला झटका केव्हा आला होता? तर तो इयर होता 1973. तेलाचा पहिला झटका, त्यावेळी तेलाच्या किमती किती? तर 400% वाढल्या होत्या, लक्षात ठेवा. त्यानंतर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP, तर हे केव्हा स्टार्ट करण्यात आले होतं? तर 2 ऑक्टोबर ऑफ 1980. ठीक आहे, 1980, 2 ऑक्टोबर ऑफ 1980. 1980 मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम स्टार्ट केलं होतं. ओके, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट ऑफ प्रोग्राम. त्यानंतर आहे आणीबाणी केव्हा? तर 25 जानेवारी, डेट पण लिहिते मी, लक्षात राहायला पाहिजे तुम्हाला, म्हणजे 25 जानेवारी 1975. ठीक आहे, 1975 मध्ये आणीबाणी लावली होती आणि ही देशातील 3री राष्ट्रीय आणीबाणी होती. तर तुम्हाला काय दिसतं? 1973, त्यानंतर 1975, 1978, 80, नंतर 2 ऑक्टोबर ऑफ 1980. तर काय उत्तर येणार आहे याचं? ब ड अ आणि क, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. ठीक आहे, तर इतकी इन्फॉर्मेशन पुरी झाली. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. तर मित्रांनो 34वा क्वेश्चन म्हणजे 34th क्वेश्चन काय आहे? तर पंचवार्षिक योजनेच्या कालावधी दरम्यान अनुक्रमे कोणत्या योजनांपासून वार्षिक सरासरी 5%, 6% व 7%पेक्षा अधिक वृद्धी दर साध्य होण्यास सुरुवात झाली? ठीक आहे, क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, ऑप्शन्स पाहून घ्या. 5वी, 6वी, 7वी, 6व्या, 7व्या की 8व्या, 7व्या, 8व्या की 9व्या की 6वी, 7वी की 10वी योजना? मित्रांनो इकडे ऑप्शनमध्ये थोडा करेक्शन करण्याची गरज आहे, कारण की जो आपला आन्सर आहे तो इकडे दिलेलाच नाही आहे. ठीक आहे, कारण की देशात 5%पेक्षा अधिक वार्षिक सरासरी आर्थिक वृद्धी दर साध्य होण्यास कोणत्या योजनेपासून? तर 6व्या योजनेपासून स्टार्ट झाले. त्यानंतर 6%पेक्षा अधिक आर्थिक वृद्धी दर कोणत्या? तर 8व्या योजनेपासून स्टार्ट झाले. आणि 7%पेक्षा अधिक दर कोणत्या? तर 10व्या योजनेपासून स्टार्ट झाले. आणि असा ऑप्शनच दिला नाही आहे, मे बी त्यांचं काहीतरी प्रिंटेक मिस्टेक झालं असेल. इकडे 7वी नाही तर इथे 8वी असायला पाहिजे. ठीक आहे, मग ऑप्शन नंबर 4 आन्सर येईल. तुम्ही करेक्शन करून घ्या. काय आहे? तर पंचवार्षिक योजना कालावधी दरम्यान अनुक्रमे कोणत्या योजनांपासून वार्षिक सरासरी 5%, 6% व 7%पेक्षा अधिक वृद्धी दर साध्य होण्यास सुरुवात झाली? हा क्वेश्चन आहे. तर 5%पेक्षा अधिक कोणत्या योजनेपासून? तर ती आहे 6व्या योजनेपासून. ठीक आहे, म्हणजे 6व्या योजनेमध्ये किती झालेला आर्थिक वृद्धी दर? 5.2 अपेक्षित होता आणि आपण किती? तर 5.7% अचीव केलेला. म्हणजे कोणत्या योजनेपासून? तर 6व्या योजनेपासून 5%पेक्षा जास्त. त्यानंतर 6%पेक्षा जास्त तो कोणत्या? इथे 7वी दिलं आहे, पण 7वी नाही आहे, तर 8व्या योजनेपासून आहे. ठीक आहे, म्हणजे 8व्या योजनेमध्ये किती आपण अचीव केलं आहे? तर 6.8%. 5.6 हे आपलं लक्ष होतं, आपण अचीव किती केलेला? तर 6.8%, म्हणजे 6%पेक्षा जास्त. ठीक आहे, आणि त्यानंतर विचारले 7%पेक्षा जास्त, तर 7%पेक्षा जास्त आपण कोणत्या? तर 10व्या योजनेमध्ये अचीव केलेला. तो किती आहे? 7.8%.
ठीक आहे, क्वेश्चन व्यवस्थित समजला असेल तुम्हाला काय विचारलं आहे. आणि याचं आन्सर पण इकडे फक्त थोडं करेक्शन करा, 7व्या नाही तर 8व्या. ठीक आहे. आणि आणखीन एक पॉईंट लक्षात ठेवा की 11व्या योजनेतील वृद्धी दर किती आहे, तर 8% सुद्धा जास्त, आणि तो किती, 8.2%, 8.2%. ठीक आहे. म्हणजे जर विचारला 5% जास्त कधी, तर 6व्या योजनेपासून, 6% जास्त कधी, तर 8व्या योजनेपासून, 7% जास्त केव्हा, तर 10व्या योजनेपासून, आणि 8% जास्त केव्हा, तर 11व्या योजनेपासून. ठीक आहे, हे याचं आन्सर आहे. ठीक आहे मित्रांनो, तर एवढे पॉईंट्स लक्षातच ठेवा. इथं थोडं करेक्शन आहे ते तुम्ही करून घ्या. तर हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. तर मित्रांनो, मी आणखीन एक पॉईंट सांगते की आत्तापर्यंत ज्या काही योजना झाल्यात त्या योजनांपैकी केवळ आणि केवळ 5च अशा योजना आहेत. एक मिनिट, किती, तर 5च अशा योजना आहेत की ज्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी दर हा म्हणजे जो संकल्पित होता त्याच्यापेक्षा साध्य जास्त झालेला आहे. ठीक आहे. आर्थिक वृद्धीचा साध्य दर लक्ष्य दरापेक्षा अधिक ठरला आहे. ती कोणती आहे, एक तर पहिली योजना आहे. ठीक आहे. त्यानंतर 5वी योजना आहे. त्यानंतर 6वी योजना आहे. पहिली, 5वी, 6वी, 7वी योजना आहे आणि 8वी योजना आहे. ठीक आहे. तर ह्या 5 लक्षातच ठेवा तुम्ही. ठीक आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे की जेवढं संकल्पित होतं त्याच्यापेक्षा आपण साध्य जास्त केलं आहे, लक्ष्य दरापेक्षा अधिक ठरला आहे आर्थिक वृद्धीचा दर. ह्या 5 योजना, पहिली, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी. ठीक आहे. हे एक्स्ट्रा नॉलेज होते म्हणून मी सांगितलं तुम्हाला. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. तर 35वा क्वेश्चन काय आहे, योजनेला सुट्टीचा व दुसरा कालावधी कोणता आहे. म्हणजे योजनेचा सुट्टीचा पहिला व दुसरा कालावधी कोणता आहे. हा एक्झाममध्ये सुद्धा क्वेश्चन विचारलेला. तर कोणता आहे मित्रांनो, त्याचा ऑप्शन नंबर काय येणार आहे, तर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. हे याचं आन्सर असणार आहे. म्हणजे 1966 ते 69 हा पहिला कालावधी आणि दुसरा तो म्हणजे 1990 ते 1992. ठीक आहे. तर त्याचा उल्लेख आला तर आपण इथं पाहूया 1966 ते 1969 बद्दल. हा केव्हा, तर तिसरी योजना झाल्यानंतर, म्हणजे तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे आर्थिक अस्थैर्य म्हणजे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम निर्माण झालेले आणि त्याच्यामुळे आपल्याला 4th योजना स्टार्ट करता आली नव्हती. ठीक आहे. म्हणून योजनेला सुट्टी म्हणजेच प्लॅन हॉलिडे किंवा याला आपण योजना अवकाश असेही म्हणतो, ही स्टार्ट केली होती. केव्हा, तर 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969. ठीक आहे. हा कालावधी होता. आणि या कालावधी दरम्यान सरकारने टोटल 3 वार्षिक योजना राबवल्या होत्या. म्हणजे 66, 67, 67, 68 आणि 68, 69. तर हा आहे योजनेचा सुट्टीचा पहिला कालावधी. ठीक आहे. आणि दुसरा कालावधी कधी, तर 1990 ते 92. आणि हे केव्हा, तर हे होतं मित्रांनो 7व्या पंचवार्षिक योजनेनंतरचं. ठीक आहे. ह्यावेळी सुद्धा 2 वार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या. त्या म्हणजे कधी, 1990 ते 91 आणि 1991 ते 92. तर काय झालेलं, 7वी योजना संपल्यानंतर लगेचच आपण 8वी योजना सुरू केली नव्हती. का, तर देशातील राजकीय अस्थैर्य हे त्यामागील रिझन होतं. तर पहिल्या वेळी काय होतं, आर्थिक, आणि सेकंड टाइम काय होतं, राजकीय प्रॉब्लेम्स. ठीक आहे, पॉलिटिकल इश्यूज. तर काय होतं, 1990 ते 91 पहिली वार्षिक योजना आणि सेकंड होती 1991 ते 92. तर ह्याचा आन्सर काय, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढचा, तर 36वा क्वेश्चन काय आहे, आतापर्यंत कोणत्या योजनेत कृषी उत्पादनाचा वार्षिक सरासरी वृद्धी दर सर्वाधिक साध्य झाला. ऑप्शन्स आहेत पहिल्या, चौथ्या, 1966 ते 69च्या वार्षिक योजना की 9व्या. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, 1966 ते 1969च्या वार्षिक योजना. ह्याबद्दल ऑलरेडी आपण 35व्या क्वेश्चनमध्ये पूर्ण डिटेल्स पाहिलेली आहे. ठीक आहे, प्लॅन हॉलिडे. तर ह्याच्या मागे रिझन काय होतं की कृषी उत्पादनाचा वार्षिक सरासरी वृद्धी दर का जास्त साध्य झाला, तर कारण 1966 म्हणजे 1966 सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला. हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. वार्षिक योजना म्हणजे प्लॅन हॉलिडे या पिरियडमध्ये 1966 सरकारने हरित क्रांती या तंत्रज्ञानाचा अवलंब केला. ठीक आहे. तर या हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे तसेच पुरेशा मान्सूनच्या पावसामुळे
अन्नधान्याचं उत्पादन वाढू लागलं आणि 1967 टू 1968 67 टू 68 अन्नधान्याचे उच्चांकी उत्पादन झाले. ठीक आहे, वृद्धी दर सर्वाधिक झाला. अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर काय ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, तर मित्रांनो आता हरित क्रांतीचा उल्लेख झालाय. तर हरित क्रांतीचे मूळ जनक कोण आहेत? तर मूळ जनक आहेत नॉर्मन बोरलॉग. ठीक आहे, नॉर्मन बोरलॉग हे हरित क्रांतीचे मूळ जनक आहेत. आणि हरित क्रांतीचे भारतीय जनक कोण आहेत? तर MS स्वामीनाथन. सर्वांना माहिती असेल, पण इथे उल्लेख झाला तर मी इकडे लिहिलेलं आहे. ठीक आहे, आपण ते पाहिलेले. मूळ जनक कोण? नॉर्मन बोरलॉग. आणि भारतीय जनक कोण? MS स्वामीनाथन. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. तर आता आपण 36वा क्वेश्चन पाहिला. आता आहे 37. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. तर अ विधान आहे 10वी योजना ही बहुतांशी यशस्वी योजना ठरली आहे. तर ब आहे 10व्या योजनेदरम्यान अर्थव्यवस्थेच्या तिन्ही प्रमुख क्षेत्रांमध्ये प्राप्त वृद्धी दर त्यांच्या लक्ष्य दराच्या बरेच जवळचे ठरले आहे. ठीक आहे, 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. म्हणजे अ आणि ब ह्या दोन्ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत. 10व्या योजना ही बहुतांश यशस्वी योजना ठरलेली आहे आणि 10व्या योजनेदरम्यान अर्थव्यवस्थेच्या तिन्ही प्रमुख क्षेत्रांमध्ये प्राप्त वृद्धी दर त्यांच्या लक्ष्य दराच्या बरेच जवळचे ठरलेले आहे. ठीक आहे, आता याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहूया. तर अ स्टेटमेंट काय पाहिलेली आपण? 10वी योजना ही बहुतांशी यशस्वी योजना ठरली होती आणि या योजनेदरम्यान आपला टोटल किती? तर 8% 8% इतका वार्षिक सरासरी वृद्धी दर इतका लक्ष ठेवण्यात आला होता. ठीक आहे, पण आपण तेवढा अचीव नव्हता केला, पण जवळजवळ 7.6%. ठीक आहे, 7.6% म्हणजे हा दर लक्ष्य दराच्या बराच जवळचा ठरला. त्याच्यामुळेच ही बहुतांशी यशस्वी योजना ठरली होती. त्यानंतर सेकंड स्टेटमेंटमध्ये आपण काय पाहिलं? 10व्या योजनेदरम्यान अर्थव्यवस्थेच्या तिन्ही प्रमुख क्षेत्रांमध्ये प्राप्त वृद्धी दर त्यांच्या लक्ष्य दराच्या बरेच जवळचे ठरले. आता प्रमुख 3 क्षेत्र म्हणजे ते कोणते? तर एक आहे उद्योग, त्यानंतर सेवा क्षेत्र आणि थर्ड आहे कृषी क्षेत्र. ठीक आहे, तर उद्योग क्षेत्रामध्ये किती होता? तर 8.9% इतका दर त्यांनी ठरवलेला. ठीक आहे, लक्ष होतं 8.9 आणि आपण 8.9 तेवढंच अचीव केलं, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो. त्यानंतर सेकंड होता सेवा क्षेत्र. ह्याच्यामध्ये आपण 9.4% इतका लक्ष ठेवलेला आणि आपण जवळजवळ 9.3% इतका अचीव केला, म्हणजे हे पण बऱ्याच जवळ होतो. त्यानंतर थर्ड आहे कृषी क्षेत्र. ह्याच्यामध्ये दर किती होतं? 4% इतकं लक्ष होतं आणि आपण तेवढा नाही, पण जवळजवळ 2.13 म्हणजे 2 ते 3% अचीव केला होता. ठीक आहे, म्हणून त्याच्यामध्ये लिहिले की 10व्या योजनेदरम्यान अर्थव्यवस्थेच्या तिन्ही प्रमुख क्षेत्रांमध्ये प्राप्त वृद्धी दर त्यांच्या लक्ष्य दराच्या बरेच जवळचे ठरले. बरोबर आहे, म्हणून या दोन्ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. ठीक आहे, तर 10वी योजनेचा कालावधी काय होता मित्रांनो? तर 10व्या योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 हा कालावधी होता 10व्या योजनेचा. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 11व्या योजनेदरम्यान वृद्धी दराचे लक्ष्य %% वार्षिक सरासरी आहे. 11व्या योजनेदरम्यान विचारलेले ऑप्शन आहेत 8, 8.5, 9 की 10%. तर लक्ष विचारलेलं याच्यामध्ये. ठीक आहे, किती अचीव केलं ते नाही विचारलं. तर किती लक्ष ठेवलेलं होतं? तर लक्ष होतं ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे 9%. ठीक आहे, 9% इतकं लक्ष होते. आपण तेवढा अचीव नव्हता केलेला, पण तरी पण जवळपास पोहोचलेलो. तर 11व्या योजनेमध्ये आपण किती अचीव केला होता? तर 9% लक्ष होतं आणि 8.2% इतका अचीव केला होता 11व्या योजनेदरम्यान. वृद्धी दराचे लक्ष किती होते? 9% होते. ठीक आहे, आणि 11व्या योजनेचा कालावधी काय होता? 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 हा कालावधी होता 11व्या योजनेचा. ठीक आहे, लक्षात ठेवा 9% होता आणि अचीव किती केलेला? 8.2% इतका आपण अचीव केला होता. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण.
39वा क्वेश्चन आहे, 11व्या योजनेदरम्यान सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रावर प्रस्तावित आहे? म्हणजे कोणत्या क्षेत्रावर आपण सर्वाधिक खर्च केला होता? तर ऑप्शन काय आहेत? ऊर्जा, वाहतूक, दूरसंचार की सामाजिक सेवा? तर ह्याचा आन्सर काय येणार आहे? तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. म्हणजे 11व्या योजनेदरम्यान सर्वाधिक खर्च आपण कोणत्या क्षेत्रावर केलं होतं? तर ते क्षेत्र म्हणजे सामाजिक सेवांवर. ठीक आहे. तर एकूण खर्चांपैकी जवळजवळ 30.3% इतका खर्च आपण सामाजिक सेवावर केला होता. ठीक आहे. सामाजिक सेवा म्हणजे शिक्षण, आरोग्य, विकास हे सर्व सामाजिक सेवामध्ये येतं. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. 14th लास्ट क्वेश्चन आहे हा. काय? 11व्या योजनेला राष्ट्रीय विकास परिषदेने आपल्या डॅश डॅशव्या बैठकीत डॅश डॅश रोजी संमती दिली. ठीक आहे. तर ह्याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 म्हणजे 11व्या योजनेला राष्ट्रीय विकास परिषदेने आपल्या 54व्या बैठकीमध्ये डेट काय? तर 19 डिसेंबर 2007 रोजी संमती दिली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे आपले 40 क्वेश्चन्स पूर्ण झालेले आहेत. आज आपण पार्ट 2 कंप्लीट केलेला आहे आणि पार्ट 3 मध्ये आपण ह्याच्या पुढचे क्वेश्चन कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.